आज आपण बनवत आहोत बाजारात मिळते तशी होममेड शेजवान चटणी। हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवत आहोत मस्त तिखट अशी झणझणीत शेजवान चटणी। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरचीचं देखणं तोडून आपण त्यातल्या बिया काढून घेऊया। इकडे मी तिखटपणासाठी तिखट लालवाली मिरची घेतलेली आहे आणि मस्त कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची घेतलेली आहे। आता आपण एक पातेला घेऊ, त्यात गरम पाणी टाकू। जास्तीत जास्त 1 तासासाठी आणि कमीत कमी 25 ते 30 मिनिटांसाठी आपण हे ठेवू। तर इकडे मी 1 तासासाठी मिरच्या पाण्यात भिजत ठेवत आहे। 1 तास झालेला आहे, आपण मिरची भिजत ठेवलेली होती। आता आपण मिरच्यांची मस्त पेस्ट तयार करून घेऊया। पातेला गरम झालेला आहे। आता आपण याच्यात तेल टाकूया। तेल मस्त गरम झालेला। आता आपण त्याच्यात चॉप केलेला लसूण टाकू। तुम्ही लसूण मिक्सरलाही लावू शकता। आता आपण याच्यात ऍड करू अद्रक, 4-5 मिनिटे आपण अद्रक लसणाची पेस्ट केलेली आहे ती थोडा शिजवून घेऊया। आता आपण याच्यात ऍड करूया आपण जी पेस्ट तयार केलेली आहे मिरच्यांची, ती पेस्ट आपण याच्यात ऍड करूया। आता आपण यात ऍड करू चवीनुसार मीठ। मीठ ऍड केल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यात ऍड करू 1 चम्मच रेड चिली सॉस, थोडासा ब्लॅक सॉस, अर्धा चम्मच ब्लॅक सॉस मी इथे टाकला आहे आणि 1 चम्मच विनेगर। आणि आता आपण याच्यात ऍड करू थोडासा टोमॅटो केचप आणि मिक्स करून घेऊ। इथे आपण 1 चम्मच विनेगर, 1 चम्मच रेड चिली सॉस, अर्धा चम्मच ब्लॅक सॉस आणि थोडासा टोमॅटो केचप टाकलेला आहे आणि हे सॉसेस वगैरे टाकून आपण मस्त मिक्स करून घेऊ। चटणीच्या सुगंधावरून समजते की चटणी एकदम मस्त झालेली असेल। इतका सुंदर सुगंध चटणीला येत आहे। आपण एका काचेच्या बरणीत आपण स्टोर करून ठेवू। आपण शेजवान चटणी बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून कमीत कमी 1 महिना यूज करू शकतो। मस्त बाजारात मिळते अशी झणझणीत आणि तिखट शेजवान चटणी आपण घरच्या घरी बनवलेली आहे। ती तुम्ही मस्त चिकन लॉलीपॉप, पास्ता, नूडल्स, मंचुरियन बरोबर खाऊ शकता। ही शेजवान चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।